मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाण्याची कामगिरी कौतुकास्पद। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात चेकपोस्ट इथे पोलीस संचलन। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या जत तालुक्यातील उमदी हे संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखलं जातं। या पोलीस स्टेशनला एक सिमगम अधिकारी जी आवश्यकता होती ती संदीप शिंदे यांच्या रूपाने भरून निघाली। शिंदे साहेब रुजू झाल्यापासून उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये भरपूर बदल झालेला आहे। कर्नाटक सीमा जवळ असल्याने या भागामध्ये कर्नाटकची खासगी सावकारकी उमदी परिसरात जोरात चालू होती ती पूर्णपणे मोडीत निघाली। गावगुंडांना खाकी दहशत निर्माण झाली आहे। एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीतच ओळख निर्माण झाली आहे। पूर्वी उमदी व आसपासच्या परिसरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत होते। त्यामध्ये मटका, गांजा, हुबळीमेड, दारू, जुगार असे अनेक वाईट धंदे बंद केलेत। त्याचबरोबर उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथमच मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। गावातील रोड रोमियो यांची ते योग्य बंदोबस्त करून गावातील कॉलेज तरुणी आता मुक्तपणे संचार करतात। गावातील महिलांसाठी उमदी पोलीस ठाण्याच्या वतीने वेळोवेळी कार्यक्रम घेण्यात येतात। यामध्ये दसऱ्यामध्ये दांडियाचा खेळ, हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच महिलांसाठी साहसी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्सचे साहित्य उपलब्ध करून दिले। सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात। पूर्वी गँग वॉर मोठ्या प्रमाणात चालत होते ते आता पूर्णपणे बंद झाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे उमदी पोलीस ठाण्याची कामगिरी कौतुकास्पद असल्याची चर्चा होताना दिसत आहे।